मित्रहो नमस्कार. एका नवीन व्हिडिओमध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत. मित्रहो, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका अगदी तोंडावर आलेल्या आहेत. कोणत्याही क्षणी त्या निवडणुका जाहीर होऊ शकतात. फक्त कालावधी गणेशोत्सवाचा आहे. गणेशोत्सव संपल्यानंतर या निवडणुका जाहीर होतील आणि दिवाळीनंतर निवडणुकांसाठी मतदान होईल अशी सध्याची परिस्थिती आहे. सुप्रीम कोर्टानंही याबाबतचे स्पष्ट निर्देश निवडणूक आयोगाला दिलेले आहेत. मित्रहो, निवडणुका होण्यापूर्वी अशी चर्चा रंगते की निवडणुकीमध्ये कोणाचं वर्चस्व जास्त राहणार. कारण सुरुवातीला महानगरपालिकांच्या टप्प्याटप्प्याने निवडणुका होतील अशी सध्याची परिस्थिती आहे, सध्याची आशा आहे. सर्व निवडणुका एकाच वेळी न घेता ते टप्प्याटप्प्यानं घेण्याच्या परिस्थितीमध्ये राज्य निवडणूक आयोग आहे. त्यामुळे कोणत्याही निवडणुका ह्या एकाच वेळी राज्यभरात होणार नाही, तर त्या टप्प्याटप्प्याने घेतल्या जातील. आता हे सगळं पाहिल्यावर मी तुम्हाला माझं थंबनेल वाचून तुम्हाला असं कळलं असेल की बाबा महायुतीनं अर्धी निवडणूक जिंकलेलीच आहे असं मी का म्हटलं. तर त्याची 2-3 कारणं मी तुम्हाला देणार आहे. ते ऐकल्यावर तुम्हाला ते निश्चित पटेल की ही निवडणूक महायुतीनं बऱ्याच अंशी जिंकलेली आहे. तर मित्रहो, पहिलं कारण त्याच्यामागचं असं आहे की सत्ताधाऱ्यांच्या तुलनेत विरोधकांचा असलेला थंडपणा. सत्ताधाऱ्यांनी अनेक वादग्रस्त निर्णय घेतलेले आहेत. राज्य शासनानं असेल, केंद्र शासनानं असेल, किंवा जे असे निर्णय घेतले ते वादग्रस्त आहेत, जनतेला नाडणारे आहेत. विरोधकांनी विरोध करायच्या ठिकाणी विरोध केला, पण तो विरोध एवढा तीव्र नव्हता. विशेष करून जनतेमध्ये जाऊन हे निर्णय जे अन्यायकारक आहेत ते जनतेपर्यंत पोहोचवणं, जनतेला त्यावर जागरूक करणं, हे जे काम विरोधकांनी करायला पाहिजे ते केल्याचं आढळून येत नाही. त्यामुळे सद्यस्थितीत विरोधक, जर आजचं तुम्ही विरोधकांचं गणित पाहिलं तर ते विधानसभेत भांडतात. दुसरीकडे पाहायचं झालं तर ते TV चॅनलवर किंवा YouTube चॅनलवर येऊन भांडतात. ह्याच्या पलीकडे विरोधकांची जी धाव पडायला पाहिजे होती निवडणुकीच्या तोंडावर, जनतेमध्ये जाऊन जनतेमध्ये मिक्स होऊन जनतेला जागरूक करणं, हे जे करायला हवं होतं ते विरोधकांनी अजून तरी काम वेगानं सुरू केल्याचं दिसत नाही. ही एक सत्ताधाऱ्यांसाठी एक जमेची बाजू राहील की विरोधक थंडावलेले आहेत. कारण आताचं आक्रमक जनतेला आक्रमक करणं, नुसतं आपण आक्रमक होऊन उपयोगाचं नाही, तर जनतेला आक्रमक करणं हे गरजेचं असतं. ते विरोधक अजूनसुद्धा करताना दिसत नाहीत. ही पहिली गोष्ट. आणि राज्य निवडणूक आयोगानं घेतलेल्या पत्रकार परिषदेमध्ये किंवा राज्य निवडणूक आयोगाने मंगळवारी एक निर्णय जाहीर केला की यावेळची निवडणूक आहे त्याच्यामध्ये व्हीव्हीपॅट मशीनचा वापर केला जाणार नाही. आता व्हीव्हीपॅट मशीन म्हणजे काय मित्रांनो, तर तुम्ही जे मत दिलेलं आहे ते नेमकं कोणाला जातं आहे किंवा ते मत कोणाला दिलं गेलं आहे याची पडताळणी तुम्हाला व्हीव्हीपॅट मशीनच्या माध्यमातून करता येते. तुम्ही दिलेलं मत कोणत्या पक्षाला गेलं हे व्हीव्हीपॅट मशीनवर दिसतं. आणि ते जर चुकीच्या ठिकाणी पडलं असेल, तुम्ही एकाला मतदान केलं आणि दुसऱ्यालाच पडलं, तर त्याविरोधात तुम्ही मतदानाचा केंद्राधिकारी असेल तर त्याच्या निदर्शनास ती बाब आणून देऊ शकता. पण ह्यावेळी व्हीव्हीपॅट मशीनच नसल्यामुळे तुम्ही दिलेलं मत नेमकं कोणाला गेलं हे तुम्हालाही कळणार नाही. त्यामुळे बोगस मतदान होण्याची शक्यता जास्त आहे. आणि बोगस मतदान झालं तर ते सत्ताधाऱ्यांच्या साठी एक अनुकूल बाजू असेल असा अंदाज आहे. मित्रो, एकूणच ही परिस्थिती पाहिली तर व्हीव्हीपॅट मशीनचा वापर ह्यावेळी का थांबवण्यात आला याबाबत कोणाकडे राज्य निवडणूक आयोगाकडे उत्तर असायला हवं होतं. ते त्यांच्याकडे अद्याप तरी त्याचं उत्तर नाही. कोणी त्याला विचारलंही नाही की व्हीव्हीपॅट मशीनचा वापर का थांबवण्यात आला. मित्रांनो, सध्या EVM मशीन जे आहे आपलं ज्या बॅलेटवर निवडणूक घेतली जाते त्या बॅलेटबाबतच संशयाचं वातावरण आहे. विरोधकांनी अनेक वेळा त्याच्यावर संशय निर्माण केलेला आहे. निवडणूक आयोगाने हे आरोप फेटाळलेले आहेत. तरीसुद्धा संशयाला अनेक ठिकाणी जागा असते, काही ठिकाणी बोगस मतदान होतं वगैरे वगैरे. ते हॅक करता येतं, मतदान यंत्र आहे ते, असं सगळं म्हटलं जातं. पण एक निवडणूक आयोग सांगताना निवडणूक आयोग केवळ एकच गोष्ट त्यांची सांगायचा की तुम्ही दिलेलं मत हे व्हीव्हीपॅट मशीनमध्ये दिसतं की तुम्ही कोणाला मतदान केलं आहे ते. पण ह्यावेळी ते व्हीव्हीपॅट मशीनच वापरण्यात येणार नसल्यामुळे तुम्ही दिलेलं मत हे नेमके कोणाला गेलं हे सुद्धा सांगता येणार नाही. आणखी एक महत्त्वाचं कारण म्हणजे निवडणूक आयोगाने घेतलेला आणखी एक महत्त्वाचा निर्णय म्हणजे राज्यात एकाच वेळी सर्व ठिकाणी मतदान होणार नाही. टप्प्याटप्प्याने निवडणुका घेतल्या जातील. याच्यामागे शासनाची आता तुम्हाला हे सांगण्याची गरज नाही की शासनाच्या अखत्यारीतच निवडणूक आयोग काम करीत असतं.
शासनाचा त्यांच्यावर वर्चस्व असतो, जरी कागदोपत्री नसला तरी किंवा उघड नसला तरी, हे सांगण्याची काही वेगळी गरज नाही. तर हे जर आपण पाहिलं तर ह्याच्यात असं दिसतं की ज्या ठिकाणी स्थानिक स्वराज्य संस्था भाजपसाठी अनुकूल असतील त्या ठिकाणी पहिल्यांदा मतदान घेतलं जाईल. आणि तिथे आता तुम्हाला मतदान झाल्यावर बऱ्याच ठिकाणी कळतं की बाबा मतदानाचा कल कुठे आहे. अंदाजे ज्या ठिकाणी चुरशीच्या निवडणुका होतात त्या ठिकाणी आपल्याला कळत नाही, पण ज्या ठिकाणी एकतर्फी निवडणुका होतात तर त्या ठिकाणी मतदारांचा कौल कुठे आहे हे पटकन कळून जातं. आणि कसं आहे म्हटलं जातं की बाबा म्हणजे असा एक नियम आहे की मतदान झालं की जे निवडणूक अंदाज आहे, निवडणूक पूर्व अंदाज ते जाहीर करू शकतात. आता ते समजा पुण्याला मतदान झालं, मुंबईला मतदान झालं तर तिथला निवडणूक अंदाज जाहीर केला जाऊ शकतो की कोणासाठी महत्त्वाचं आहे, जाहीर केलं जाऊ शकतं प्रसारमाध्यमांकडून. आणि त्याचा फायदा इतर ठिकाणी ज्यावेळी मतदान होणार आहे त्या ठिकाणच्या नगरपालिका असतील, जिल्हा परिषद असतील किंवा इतर स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये भाजपला होऊ शकतो. हे 2-3 गोष्टी अशा आहेत की ज्या भाजप किंवा महायुतीसाठी अनुकूल आहेत. या विरोधात विरोधकांची अजून तरी प्रतिक्रिया कोणती आलेली नाही. जेव्हा ती येईल तेव्हा ती कशी असेल त्याच्यावर डिपेंड राहील. आणि विरोधक सध्या मीडियाशी सुद्धा कोणताही या संदर्भातला प्रतिक्रिया त्यांनी दिलेली नाही किंवा ते काय बोललेलं नाही. त्यामुळे या विरोधात न्यायालयात जाण्याचा पर्याय सध्या तरी विरोधकांकडे आहे. ते जातील की नाही माहीत नाही, कारण मी तुम्हाला अगोदरपासूनच सांगतो की सरकार कसं आहे यापेक्षा विरोधक प्रबळ नाही. ही सरकारची एक जमेची बाजू आहे. त्यांना कोणत्या पद्धतीनं लढायचं आहे सत्ताधाऱ्यांशी हेच मुळात ज्ञान नसल्यामुळे शासन हे एकतर्फी आहे. राज्यात विरोधकच शिल्लक राहिलेलं नाही असं सध्याचं वातावरण राज्यात आहे. दुसरीकडे महायुती ह्या निवडणुकीत होईल असं सध्याचं चित्र आहे. हे जरी आता मी काय जे शक्यता वर्तवल्या असल्या त्या शक्यता आहेत त्या पुढच्या वातावरणात बदलूसुद्धा शकतात. तरी महायुतीचं पारडं सध्या जड दिसतं आहे. महायुतीतले घटक पक्ष जे आहेत ते एकत्र येण्याच्या मानसिकतेमध्ये आहेत आणि एकत्र आले तरच भाजप महायुतीला चांगलं यश मिळू शकतं. एकमेकांच्या विरोधात लढण्याचं त्यांनी ठरवलं तिन्ही घटक पक्षांनी, तर त्यांना ही निवडणूक जड जाऊ शकते. कारण राज्यातलं वातावरण जर पाहिलं मतदारांचं तर ते महायुतीसाठी फार पोषक आहे असं नाही. पण दुसरीकडे महाविकास आघाडीमध्ये सुद्धा प्रचंड फूट पडलेल्या विसर्जित केलेली आहे महाविकास आघाडी असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही. त्यामुळे एकूणच या प्रकरणात सध्या तरी महायुतीचं पारडं अशा पद्धतीने जर निवडणुका घेतल्या गेल्या तर महायुतीला चांगल्या जागा मिळतील अशी अपेक्षा धरायला काही हरकत नाही. मित्रांनो, व्हिडिओ कसा वाटला ते नक्की कळवा. व्हिडिओ लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटू पुन्हा एका नवीन व्हिडिओसह. तोपर्यंत नमस्कार.